मिरजेत घातक शस्त्रांसह दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आलं आहे। या कारवाईमध्ये एक तडीपार रेकॉर्डवरील आरोपीसह 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर त्यांच्याकडून लोखंडी कोयत्यासहित आलिशान 4 चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, मिरजेचे पोलीस उपाधीक्षक पर्नेल गिल्डा यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर विशेषतः अवैधरित्या घातक शस्त्र बाळगून दहशत माजवणारे इसमावर तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या ठोस कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आणि मार्गदर्शन केले होते। त्यानुसार मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। मिरज कुपवाड रोडवरील अवैधरित्या घातक हत्यारे बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने काही जण जात असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली। गुन्हेगारी कृती करण्याच्या अगोदरच सापळा रचून पोलिसांनी BMW कारला अडवत 5 संशयितांना ताब्यात घेतला आहे। यामध्ये हद्दपार व रेकॉर्डवरील सराईत आरोपी इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख, अमन नगर मिरज यांच्यासह सौरभ कोळेकर राहणार दत्त कॉलनी मिरज, शंकर फुले राहणार महिशाल रोड मिरज, मृदुद्दीन दर्यावर्दी राहणार अमननगर मिरज आणि समीर शेख राहणार अमरनगर मिरज यांचा समावेश आहे। कारची झडती घेतली असता लोखंडी कोयता हे घातक शस्त्र जप्त करण्यात आलं। या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस चौक ठाणे येथे शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू करत आहेत। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी गुन्हेगारांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, साक्षी पतंगे, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, रामकृष्ण सुरवशे यांनी ही कारवाईमध्ये सहभाग घेतलेला होता।